श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा. कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आणि आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. त्यामुळे ते असंच वाया घालवू नका. मी ठरवलं आहे की दर रविवारी महिलांसाठी एक व्हिडिओ आणायचा, मोटिवेशनल व्हिडिओ आणायचा. आणि तो व्हिडिओसुद्धा मी माझ्या अनुभवाद्वारेच तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. कारण मी अनुभव घेतलेत आणि मी स्वतःला कशी बदलत आहे ह्या गोष्टीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कारण की मी स्वतःला बदलू शकते, स्वतःला वेळ देऊ शकते, तर तुम्ही का नाही? आणि तुमच्या बाबतीतही खूप साऱ्या अडचणी असणार आहेत महिलांच्या बाबतीत, मला माहिती आहेच, मी समजू शकते. त्यासाठीच महिलांनो, स्वतःला वेळ द्यायला शिका आणि समोरच्याला स्पष्टीकरण देणं थांबवा. ज्यावेळी तुम्ही समोरच्याला स्पष्टीकरण देणं थांबवणार, तुम्ही समोरच्याला उत्तर देणं थांबवचाल, तेव्हा खूप सारा आयुष्यात फरक पडणार आहे. ह्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत सांगणार आहे. कारण की मीही हे माझ्या लाईफमध्ये फॉलो करते. त्यामुळेच आता स्वतःला जरा थोडा फरक जाणवला आहे, कॉन्फिडेंटली बोलायला लागला असं मला तर वाटतं. तर ते काय, ते तुम्हीही काय केलं पाहिजे ते सांगते, जास्त वेळ वाया न घालवता. एक, आपल्या महिलांचं कसं असतं माहिती आहे का? आपण ना समोरच्याला खूप मनापासून म्हणजे सर्व सांगायचा प्रयत्न करतो, पण ते समोरच्याला ऐकायच्या मनस्थितीत समोरचा नसतो आणि त्याला काही पडलेलंही नसतं. आपण जे कोणत्या अंतकरणाने सांगायचा प्रयत्न करतो, का करतो. तर ह्यामुळे असं काय होतं माहिती आहे का? आपल्या महिलांचं आपण सांगायला जातो पण समोरचा ऐकत नसल्यामुळे आपल्या अजून जास्त चिडचिड होते, आपल्या अजून जास्त एनर्जी त्यात वाया जाते आणि आपण स्वतःला मानसिकरित्या खूप त्रास करून घेतो. त्यामुळेच आपल्याला समोरच्याला सांगायचं बंद करायचं. समोरच्याचं म्हणजे तेवढं समोरचा जर काय विचार असेल तर तेवढं सांगायचं आणि बंद करायचं बोलायचं, जास्त बोलायचं नाही. आपल्याला माहिती आहे आपण जास्त बोललं की अजून वाद होणार, त्यामुळे आपल्यालाच त्रास होणार. त्यापेक्षा ना आपण शांत बसायचं. हे तुम्ही पहिलं करा. ज्यावेळी तुम्ही हे पहिल्यांदा कराल त्यावेळी तुमचं अर्धं टेन्शन, अर्धं चिडचिड तिथंच थांबली जाणार आहे. आणि हे जर तुम्ही जर त्या समोरच्याला प्रत्युत्तर द्यायला प्रयत्न केला तर काय होणार आहे? समोरचा तर ऐकणार नाही, त्यामुळे तुमच्या अजून जास्त चिडचिड होणार, त्यामध्ये तुमची जास्त एनर्जी जाणार, त्यामध्ये तुमचा जास्त वेळ जाणार. आणि आयुष्यात तर वेळ तर खूप महत्त्वाची आहे, वेळच नसते म्हणून तर आपण आपली इच्छा स्वप्न मारत असतो. तर मग हिते वाद घालून वेळ वाया घालवण्यापेक्षा, एनर्जी वाया घालवण्यापेक्षा, त्रास करून घेण्यापेक्षा शांत बसा ना. हे महिलांनी जर आत्मसात केलं ना तर खूप फरक होईल त्यांच्या लाईफमध्ये, त्यांना आनंदी जगण्यामध्ये. हा एक पहिला पॉईंट आहे की तुम्ही शांत बसा. त्यांना नाही ना पटत तेवढंच बोलायचं असं झालं आणि शांत बसायचं, स्पष्टीकरण द्यायचं नाही. ते जेवढं बोलले तेवढं बोलायचं, त्यामध्ये तुमची एनर्जी वाया जाणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होणार नाही, त्यामुळे तुमचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ वाया जाणार नाही. आणि तुमची एनर्जी आणि वेळ तुम्ही स्वतःसाठी वाया घालवा ना. कारण की आपण नेहमी महिला म्हणत असतो मला वेळच भेटत नाही, मला माझ्यासाठी करायला टाईमच भेटत नाही, सर्व ह्यांच्यासाठी जातं, मला माझ्यासाठी काय करू असं शिकलेल्या सवरलेल्या महिलासुद्धा घरात जेव्हा बसतात तेव्हा खूप साऱ्या त्यांच्या डोक्यात मनात प्रश्नांचा भंडार असतो. खूप सारे प्रश्न त्यांच्या समोर येत असतात. त्यामुळे मी म्हणत असते, त्यामुळे मी सांगते तुम्हाला, समोरच्यावर एनर्जी आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःवर वेळ आणि एनर्जी वाया घालवा. त्यामुळे तुम्हाला ना तुम्ही एक जर पाऊल पुढे टाकला ना, तुम्हाला 10 पावलांचा मार्ग मोकळा दिसेल. त्यावेळी तुम्हाला समजेल की अरे हा माझ्या आयुष्याचा म्हणजे आयुष्यात काय करायचं आहे, माझं अस्तित्व काय, मला काय करायचं आहे आता ह्या आयुष्यात आले. तर मनुष्याचं जन्म घेतला आहे तर मनुष्याच्या जन्माचं सार्थक माणुसकी म्हणून काय केलं पाहिजे, किंवा ह्या जन्माला आले तर ह्या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. ह्या गोष्टीकडे आपण जरा जास्त वळलो ना तर आपल्याला आनंदी राहायलाही मिळेल आणि आपल्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरही आपल्याला मिळेल. जर तुम्ही एनर्जी आणि वेळ तुमच्या स्वतःवर वाया घालवला एवढंच बोलण्यामध्ये. आता बघा, आपण जेव्हा वाद करतो तेव्हा जास्तीत जास्त बोलता 15-20 मिनटं, अर्धा तास वाया जातो आणि त्यामुळे आपल्या अजून चिडचिड होते. ती दिवसभर चिडचिड कायम आपल्यासोबत राहते, दिवसभर राहते. त्यापेक्षा तो अर्धा तास तिथं वाया घालवण्यापेक्षा स्वतःला अर्धा तास द्या ना, स्वतःवर अर्धा तास वाया घालवा ना आणि विचार करा ना, अरे काय करायचं. दिवसभर मला असे बोलले तसे बोलले हे डोक्यात ठेवून विचार करण्यापेक्षा जर दिवसभर अरे माझं ध्येय काय, माझं एवढं शिक्षण झाले पण आता सध्याला मी घरात आहे, तर मला काय केलं पाहिजे, मला समोरच्यावर डिपेंड्स राहायचं आहे का मला स्वतःला इंडिपेंडंट व्हायचं आहे, हा स्वतः विचार करा ना. तुम्ही असा विचार करायला तरी सुरुवात केली ना तर तुम्हाला मार्ग सापडणारच. प्रयत्न करून बघा, मीही करत आहे आणि मी अनुभवही घेत आहे, म्हणूनच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवत आहे आणि शेअर करत आहे. आणि तुम्ही जर स्वतःला वेळ दिला, समोरच्याला स्पष्टीकरण करणं बंद करून स्वतःला वेळ दिला तर तुमच्या आयुष्याचं ध्येय काय हे तुम्हाला
शोधायला किंवा त्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल आणि ते तुम्हाला ध्येय तुमच्या आयुष्यात काय ते नक्की तुम्हाला सापडेल आणि तुम्ही त्या मार्गावर चालेल. आणि हे एवढं सोपं असताना आपण किती महिला गुंतागुंतीचं करून ठेवतो ना सर्व गोष्टी, हेच मला समजत नाही. हेही मला आत्ता जेव्हा मी त्यातनं जरा थोडी बाहेर पडायला लागले त्या टायमाला मला कळायला लागले की ह्यामध्ये एक चारोळी सांगते तुम्हाला. मनासारखं जगावं एकसारखं वाटत असतं, पण ध्येयाच्या कसोटीवर मन मात्र टिकावं लागतं, हो की नाही? तुम्हाला वाटत असतं की मला वेळ द्यायला पाहिजे, मला काहीतरी करायला पाहिजे, मी काहीतरी केलं पाहिजे, असं फक्त वाटतच असतं. मन सारखं आपल्या मनाला एकसारखं हे वाटत असतं. पण आपण जेव्हा ध्येय गाठायचा प्रयत्न करतो किंवा आपण ध्येयाच्या वाटचालीने चालतो त्या टायमाला आपलं मन त्यावर टिकत नाही. थोडं 2 दिवस जातो आणि परत तिसऱ्या दिवशी आपलं हाय असंच. तर तसं करू नका, तुम्ही हे कंटिन्यू करा. मला माहिती आहे मलाही वेळ कधी कधी भेटत नाही, पण मी जर आज मला हा वेळ नाही भेटला माझ्यासाठी तर मी उद्या अजून लवकर उठून ते कामं पटापट आवरून आजचा आणि कालचा दोन्ही ज्या दिवशी मला काय करायचं होतं, माझा छंद जोपासायचा होता त्यासाठी देते. आता मी गुरुचरित्राचं पारायण बसवले घरामध्ये, तर मला हप्ताभर आता हे सेवा करण्यातच जाणार आहे. म्हणजे वाचायचं हे ते तर मला स्वतःला वेळ भेटणार नाही मला माहिती आहे. तर मी काय केलं, मी रविवारी वगैरे सर्व वाचन झाल्यानंतर उद्यापन करून झाल्यानंतर जेव्हा वेळ भेटेल तर ते त्या दिवशीचं थोडं थोडं जे मला वाटतं आहे किंवा मी कविता करणार आहे तुम्हाला सांगितलं होतं. ही डायरी मी गेल्या टायमाला गणपतीच्या टायमाला मुंबईला गेली तेव्हा दादाकडं डायऱ्या वगैरे असतात त्याच्याकडे एक्स्ट्रा, तर मी गेली तेव्हा त्याला वहिनीला सांगितलं एक्स्ट्रा डायरी असेल तर दे म्हणून, तर वहिनीने दिली. तर ह्या डायरीमध्ये मी मला काय लिहायचं आहे किंवा हे असं काही ना काही संस्कृतचं किंवा भजनचं आणि कविता किंवा मला रोजनिशी कधी लिहिवटली तर रोजनिशी कविता अशी लिहायला लागले. आणि काल परवा आम्ही जरा बाहेर गेलो होतो तर स्वतःसाठी मी एक वहीसुद्धा आणले, वही पेन आणले की जसं मला वेळ भेटला तर मी व्यक्त होणार, लिहिणार, कविता लिहिणार. हा माझा छंद आहे जो मी जोपासणार. म्हणजे छंद असं नाही, पण मी एकदा कॉलेजमध्ये लिहिलं होतं त्यामुळे मला बरं वाटलं आणि मला आता सुस्त आहेत, तर मी म्हटलं सुस्त आहेत तर मग वहीत उतरून टाकूया ना, असं म्हणजे मनातच ठेवून एक कुठं तर परत ते आठवणार पण नाही आपण काय असं बोलता बोलता विचार करताना कविता केली होती. त्यापेक्षा ते लिहून ठेवलं की ते आपल्याला आठवणार पण अरे हे म्हणजे दिसणार सुद्धा नाही, आपण बघू पण शकतो कधीही की मी अशी कविता केली होती असं लिहिलं होतं. त्यामुळे मी वहीसुद्धा आणल्या आणि ह्या वहीतसुद्धा मी लिहिणार आहे. पेनसुद्धा आणलेत मी माझ्यासाठी. ॲक्च्युली मी हे माझ्या नवऱ्याला 1 महिना आणायला सांगितलं होतं, पण ते आणू म्हणून त्यांनी काय आणले नाही. त्या टायमात काल का परवा आम्ही देवासाठी बाहेर गेलो होतो, आम्ही कुलस्वामीला गेलो होतो, तोही व्हिडिओ टाकणार आहे. तर त्या टायमाला मी त्यांना आवर्जून म्हटले मला वही पाहिजेच, हट्टच केला. कारण कधी कधी आपण एवढं सांगून सुद्धा ऐकत नाही, तेव्हा मग आपण हट्ट करायला पाहिजे, नाही मला पाहिजे, मला आत्ताच घ्या. मी गाडीमध्ये म्हटली मला पाहिजेच आत्ताच वही. मग वही आणि पेन आणले, मी कलर पेन आणले. मी अजून लिहायला सुरुवात केली त्या वहीमध्ये. तर पारायणचा वेळ जसं मला वेळ भेटेल तसं मी त्या वहीसुद्धा लिहायला सुरुवात करणार आहे. आणि मी ठरवलं आहे की मी स्वतःला वेळ देणार, कारण ज्यावेळी मी स्वतःला वेळ देणार तेव्हा एक एक गोष्टी मला उलगडत जातात की मी काय केलं पाहिजे, अजून काय केलं पाहिजे किंवा अजून काय करू शकते, ह्या गोष्टी मला उलगडतात. त्यामुळे मी स्वतःला वेळ देणार आहे. म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही स्वतःला वेळ द्या. ज्यावेळी तुम्ही स्वतःला वेळ देणार ना त्यावेळीच तुमच्या मनातल्या गोष्टी साध्य होणार, त्यावेळीच तुमचं मन उलगडणार आणि तुम्हाला काय करायचं आयुष्य हे समजणार. त्यामुळे स्वतःला वेळ द्या. समोरच्याला स्पष्टीकरण देत बसू नका. स्वतःवर वेळ आणि एनर्जी वाया घालवा. म्हणजे तुमचं ध्येय काय आहे, तुम्हाला कोणती प्रगती करायची आहे, तुम्हाला कुठलं शिखर गाठायचं आहे, ह्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ भेटेल आणि तुम्ही ते नक्की साध्य करू शकाल. ह्यावर माझा विश्वास आहे आणि तुमचासुद्धा विश्वास आहे, पण तुम्ही प्रयत्न करत नाही. हा करू म्हणून एकदा करता, दोनदा करता आणि तिसऱ्या दिवशी रोजचा दिवस सारखा, तर असं करू नका. प्रयत्न करा आणि आपल्या कामात सातत्य ठेवायचा प्रयत्न करा. जेव्हा सातत्य असेल ना तर सर्व गोष्टी शक्य होतात. त्यामुळे आणि जर तुम्हाला मी माझ्यावरनं सांगते, मला नाही वेळ भेटला, मला सेवा करायलाही आवडतात, मी सेवा करते आणि मी ठरवलं आणि त्या दिवशी एवढं सेवा केला आणि वेळ नाही भेटला तर मी उद्या का होईना मी आजचं आणि उद्याचं काम करणारच. मला लिहायला आवडतं, मला आजची आणि उद्याची कविता करायची इच्छा आहे तर मी करणारच असं मी ठरवते आणि त्यामुळे मी ते करतेच. तसं तुम्ही ठरवा. जर तुम्हाला एक दिवस वेळ नाही भेटला, 2 दिवस तुम्ही कंटिन्यू स्वतःला वेळ काढला, सर्व केला आणि तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी नाही भेटला तरी पण मनाची घट्ट ठेवायचं, माझं 2 दिवसाचं राहिलं आहे, पेंडिंग आहे, मला हे करायचंच आहे, तिसऱ्या दिवशी 3 दिवसाचं करायचं असं डोक्यात फिट करा. ज्यावेळी तुम्ही ठरवता ना त्यावेळी तुम्ही ते करताच. ज्यावेळी तुम्ही तळ्यात मळ्यात असतात ना, नाही बघू त्यामुळे ते बघूच होऊन जातं, ते काही होत नाही साध्य. म्हणून स्वतःला वेळ द्या, स्वतःवर एनर्जी खर्च करा. आणि अजून एक महिलांना सांगावं असं वाटतं की आपण महिला खूप विचार करत असतो ना, तर मग एक बोलते मी तुम्हाला, स्वतःकडून झालेल्या चुकांना डोक्यात ठेवू नये,
सरून गेलेल्या क्षणांचं ओझं वाहू नये. म्हणजे आपण काही चुका झाल्या की ते आपण डोक्यात मनात सतत ठेवत असतो आणि तो क्षणही निघून जातो, तरीही त्याचं ओझं आपल्या डोक्यात मनावर कायम राहतं. तर असं करू नका. जर तुमच्याकडनं काही चुकी झाल्या असेल तर सॉरी बोला आणि तो विषय तिथंच संपवा. आणि त्याचं ओझं कायम तुमच्या डोक्यात मनावर ठेवू नका. त्यामुळे तुमचं मानसिकदृष्ट्या पण तुम्हाला त्रास होतो आणि शारीरिकदृष्ट्याही त्रास होतो. त्यामुळेच ओझं वाहवू नका. ओझं तिथलं काही चुकलं असेल सॉरी बोलून ते मन हलकं करा, डोकं हलकं करा आणि मोठा श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या आणि आयुष्याच्या वाटचालीला सुरुवात करा. कारण की आयुष्य खूप सुंदर आहे. अशा या दडपणीत जगू नका. आनंद जगायचा, आयुष्याला आनंदात जगायचा प्रत्येकालाच अधिकार आहे, प्रत्येकाचा हक्क आहे. त्यामुळे आनंदात जगा. कितीही प्रॉब्लेम्स असले तरीही स्वतःसाठी वेळ काढून स्वतःला जेव्हा तुम्ही वेळ द्याल तेव्हा तुम्ही आनंदित राहणारच. त्यामुळे स्वतःला वेळ द्या, म्हणजे तुम्ही आनंदातच असणार. तर एवढंच सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू पुढच्या रविवारी. आतासाठी श्री स्वामी समर्थ.